97 सगळे 3 एकरात घातले आणि दुसऱ्या वर्षी लेबरचे पैसे पण निघाले. नक्की असं का झालं त्याचा विचार केला तर लक्षात आलं की पहिल्या वर्षी वापरलं होतं ते शेणखत देशी गायचं होतं आणि दुसऱ्या वर्षी वापरला होता तो छोटा जर्सी गायचा. आता शेणखताचं महत्व लक्षात आलं पण उपलब्ध व्हायचं काही साधन नाही. देशी गायचं शेणखत कुठं विकत मिळतं का? कुठंच मिळत नाही. आजकाल होम हवन सुद्धा केलं जातं त्या जर्सीचंच शेण असतं. ही वस्तुस्थिती आहे. आता देशी गायचं शेणखत मिळत नाही. शेणखताचं महत्व कळलं. आता हे उपलब्ध कसं करायचं? मी शेती करतोय, शेजाऱ्याला सांगितलं देशी गाय सांभाळ, तर तो सांभाळेल का? तो देशी गाय घ्यायला सुरुवात केली. 99 साली पहिली गाय घेतली. 2-4 वर्षात एकच गाय होती आणि परिस्थिती बी तशी जेमतेमच होती कारण आणखी 2 गाय आपण सांभाळायच्या कशा. आणि मग 2003 पासून देशी गाई घ्यायला सुरुवात केली. 2003च्या छावणीवर माझ्या 4-5 देशी गाय होत्या. आमच्या भागातले शेतकरी म्हणायचे फुकटचा चारा मिळतो म्हणून यांनी गाया आणायला सुरुवात केली का काय. परंतु गाय आणून जगवायचं थोडंफार सामर्थ्य किंवा थोडंफार मदत छावणीच्या माध्यमातून होईल. 4 गाय आपल्या दारात येतील. नंतर काय करायचं ते बघ. सुरुवात तर करू. देशी गाय आणल्या आणि सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. शेती थोडीच होती त्यामुळे तेवढ्या देशी गायवर भागत होतं. ज्या दिवशी पहिली देशी गाय आणली त्या दिवसापासून त्याला श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, काही म्हणा, तर ज्या दिवशी मी देशी गाय दारात आणली त्या दिवसापासून आज तागायत मी मागं वळून बघितलं नाही. काही केलं नाही. रासायनिक खत बाजारात आणायचं 100% बंद केलं. देशी गायच्या माध्यमातून शेती करायला सुरुवात केली. एक देशी गाय 99 साली घेतली होती. आज माझ्या दारात 100 देशी गाय. ह्या 10 वर्षात 2003 पासून एक गाय असताना काय फार मोठा खर्च केला नव्हता. पण 2003 पासून मी देशी गायसाठी फक्त साधारण गोटे बांधले ते 50-60 लाखाचे. देशी गाय खरेदीची किंमत त्याच्या संगोपनाचा खर्च आज मी तिला मला दिवसाला कमीत कमी 5 ते 6,000 रुपये देशी गाय सांभाळायसाठी लागतात. असा सगळा खर्च काढला तर मी 10 वर्षात 2 कोटी रुपये देशी गायवर खर्च केले. आता या देशी गायच्या माध्यमातून माझी प्रगती काय काय झाली. माझं क्षेत्र होतं 4 एकर. पाणी जेमतेम काय कोरडवाहू हलकी जमीन होती. आज माझ्या गावात क्षेत्र आहे 25 एकर. माझ्या बांधात शेतीचे जे बांध आहेत मी सगळे दगडाने सिमेंटमध्ये बांधून घेतले. एक 9 ते 10 वर्ष 6 गोंडे आणि 12 बिघाने शेतीचे माझे बांध बांधत होते. किती ट्रक आणि किती ट्रॉली वाळू संपली आज त्याचा हिशेब नाही. देशी गाय माळरानाच्या शेतीत चारा पिकत नाही. चारा पिकायला काळी माती लागते किंवा काळी मातीची शेती असावी असं आमच्या दुष्काळी लोकांना बऱ्यापैकी वाटतं कारण आमची शेती प्लास्टिकनी सुरू आहे. लेवलिंग करायचं ठरवलं तर सुरुवात प्लास्टिकनी करायची मग लेवलिंग करायचं. मग काळी माती शेतात असावी असं मनापासून वाटतं आणि तसं वाटतं म्हणून मी एक साधारण 9-10 एकरात माती भरली. 40 किलोमीटरवरून आणून साधारण 21 लाख रुपये मला माती भरायला गेली. आज माझ्याकडे साधारण 100च्या वर देशी गाय आहेत. 50-60 लेबर असते आणि माझा टर्न ओव्हर बऱ्यापैकी कोटीक असतो. बघा आपण सगळे शेती करतो. आपण शेतीत शेणखत घालतो. बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती आहे की ज्यावेळी आपण शेतात शेणखत नेतो ट्रॉलीने न्या, बैलगाडीने न्या, 1-2 ठिकाणी ते डम्पिंग करतो आणि पुन्हा ते विस्कटतो. बरोबर आहे. आता शेणखत विस्कटताना आपण काळजी घेतो की ज्या ठिकाणी आपण ढीग टाकलाय तिथं जास्त शेणखत शिल्लक नाही राहिलं पाहिजे असं बऱ्यापैकी विस्कटून घेतो. तरी सुद्धा 1 वर्ष की जागा सांगते शेणखत कुठं टाकलं होतं तिथलं पीक लवकर येतं, रोगाला बळी पडत नाही, लवकर मॅच्युरिटी येते, उतार चांगला देतं. ती जागा सोडून राहिलेल्या जागेला आजचं सगळं ऍडव्हान्स टेक्निक वापरा. सिलेटेड द्या, मायक्रोन्यूट्रिएंट द्या, कुठल्याही फॉर्म मध्ये द्या, तर त्या जागेची बरोबरी बाकीची जागा कधीच करत नाही. हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. हे सांगायला शास्त्रज्ञाची गरज आहे का? ती जागा काय सांगते की बाकीकडे तू शेणखत टाकलंय त्याच्यापेक्षा थोडं जास्त इथं आहे. तुम्ही वाचलं काय पाहिजे की तिथं पडलंय तेवढं शेणखत बाकी शेतात पडलं तर असं पीक सगळीकडे.
हे ज्या दिवशी शेतकरी वाचायला शिकेल त्या दिवशी बाकीच्या गाणी शेतकऱ्याला करायची गरज नाही. पूर्वीची माणसं म्हणायची शेतात गेलं तर शेत काम सांगतं. खरंच आहे, तुम्ही शेतात पाहिजे. आणि शेतात पाहिजे म्हणजे नुसतं फिजिकली असून उपयोग नाही, तुम्ही मेंटली तिथं पाहिजे आणि तुमचं लक्ष पाहिजे की आपलं शेत काय मागतंय. तुम्ही माझ्या शेताची बांधणी बघायला या, सगळं कॉन्क्रीट मध्ये बांधकाम केलंय मी. 600 फूट बांध माझं 10 फूट उंचीचं दगडाने रचलेले एका रेषेत आहे. प्रत्येक प्लॉट काटकोनात ठेवलाय. ज्याच्यावर पोट भरायचं त्याच्यावर श्रद्धा पाहिजे आणि त्याला काय पाहिजे हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे. जोपर्यंत शेतकरी ह्या सगळ्यापासून लांब जाऊन स्वतःची शेती एकलव्यासारखी करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत शेतीत सुधारणा नाही. आणि शेतीत सुधारणा व्हायची असेल तर देशी गाय आणि तिच्या शेण आणि गोमूत्राला पर्याय ह्या पृथ्वी तलावर दुसरा कुठलाही नाही.